महासागर न्यूज की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सदावर्तेंनी जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार एसटी बँकेमध्ये केलेला आहे. संपूर्ण भ्रष्टाचार हा त्यांनी या पेनड्राईव्ह मध्ये मला दिलेला आहे. म्हणजे एक व्हिडिओ कॉल आहे आणि तुम्ही आता पाहिला, प्रचंड भयानक एका महिलेशी प्रचंड अवाच्य भाषेमध्ये सदावर्ते बोलत होते. सदावर्ते संचालक मंडळाला सतत मुख्यमंत्र्यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देतात. बँकेमध्ये सदावर्ते हे सत्तेवरती आहेत, मात्र काही संचालकांनी आपली भेट घेतली होती. नेमक्या भेटीमागचं कारण काय होतं? काही भ्रष्टाचार त्यांनी आपल्या समोर मांडले. आज एसटी बँकेच्या 11 संचालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या ठाण्याच्या कार्यालयात माझी भेट घेतलेली आहे आणि त्यांनी ज्या काही गोष्टी आज मला सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या मी भलं करतो असं दाखवून हजारो म्हणजे 70,000च्या वरती एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या युनियनमध्ये सभासद घेतलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्यांचा विश्वास जिंकल्यानंतर एसटी बँकेच्या निवडणुका झाल्या. एसटी बँकेच्या निवडणुकीत त्यांचं पॅनल जिंकून आलं. त्या पॅनलचीच आता काही लोक माझ्याकडे आली होती आणि त्याच्यानंतर सदावर्ते यांनी एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या एसटी बँकेमध्ये केला. हे तिथल्या संचालक मंडळाला कळालंच लगेच आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी त्याच्या विविध खात्या आरबीआय पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या तक्रारी केल्या. सदावर्तेंनी जवळजवळ 200 कोटीचा भ्रष्टाचार एसटी बँकेमध्ये केलेला आहे आणि एसटी बँकेमध्ये भ्रष्टाचार करताना डेटा सेंटर पासून म्हणजे डेटा सेंटरचं जर 3 कोटीचं बिल असेल तर त्याचं बिल त्यांनी 55 कोटीच्या आसपास दिलेलं आहे. दुसरं एसी विकत घेतल्यात, त्याच्या किमती 85,000 आहेत. कम्प्युटर विकत घेतले प्रचंड मोठ्या प्रमाणात, त्याचा किंमत तुम्ही ज्याला एखादी क्वांटिटी बल्कमध्ये विकत घेता त्यावेळेला. आणि संचालक मंडळ याच्या बाबतीमध्ये सतत तक्रारी या विविध खात्याकडे करत होता, परंतु त्यांच्याकडे सदावर्तेच्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे कोणीही त्यांना या सगळ्या चौकशीमध्ये मदत करत नव्हतं. आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात भेट दिली. संपूर्ण भ्रष्टाचार हा त्यांनी या पेनड्राईव्ह मध्ये मला दिलेला आहे. कशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला, कसे पैसे खाल्ले गेले वाईट भाषेत त्या बाईशी बोलत होते. कॉन्फरन्स कॉल होता आणि बोर्डाची मीटिंग चालू होती आणि त्यातला तो सगळ्या गोष्टी या पेनड्राईव्ह मध्ये सदावर्तेचा बँकेचा संपूर्ण काळा चिट्टा हा त्यांनी आज माझ्याकडे दिलेला आहे. या सर्व कमिटीने म्हणजे 11 जणांनी मिळून आरबीआयला त्याच्या बाबतीतली तक्रार केलेली आहे. त्याच्यासोबत कर्मचाऱ्यांचे पैसे हे खाल्लेले आहेत. यात तुम्ही 2.5-3 वर्षापूर्वीचे सदावर्ते बघितले का? एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सतत संप करत होते, बरोबर आहे, आंदोलनं करत होते, लोकांचे मोर्चे काढत होते. मागच्या 3.5 वर्षात काय बदल झालाय की सदावर्तेंनी एकही मोर्चा नाही काढला, एकही आंदोलन केलं नाही. या सगळ्या विषयामध्ये एक मोर्चा नाही काढला किंवा एक आंदोलन केलं नाही. याचा अर्थ काय? एसटीचे तुटलेले टप हे सुधारले का? काचा बसल्या का? आजही तुम्ही आज गेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही एसटी कर्मचाऱ्यांचे जे एसटी स्टँडवर विश्रांतीगृह आहेत त्यांची परिस्थिती जाऊन बघा. त्याच्यावरती सदावर्तेंनी शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला होता. आज 3.5 वर्षामध्ये काय बदल झाला की सदावर्ते एसटीच्या कर्मचाऱ्यांवर किंवा एसटीच्या दुरावस्थेवर बोलत नाहीयेत. सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं सोडून दिलंय. एक खात्री आहे की मुख्यमंत्र्यांना यातलं काहीच माहिती नसणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने धमक्या दिल्या जातात की खरं तर सदावर्तेची सिक्युरिटी काढून आता याला सिक्युरिटी देण्याची वेळ आलेली आहे. तर माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अहो एक कॅलेंडर दाखवतो. हा एसटी बँकेचा कॅलेंडर आहे, बरोबर आहे. हा एसटी बँकेचा कॅलेंडर आहे. एसटीचा काही उल्लेख नाहीये. हे एसटीच्या पैशातनं छापलेले कॅलेंडर आहेत, बरोबर ना? एसटीच्या बजेटमधनं छापले. ऋतुराम गोडसेंचा फोटो तेवढ्याच मोठ्या प्रमाणात. काय मेसेज देताय महाराष्ट्राला? तुम्ही काय मेसेज देताय? तुम्हाला करायचंय काय नक्की या महाराष्ट्रामध्ये? आज हजारो एसटी कर्मचाऱ्यांची
महासागर न्यूज.